तर मुलं आहे ना पालकची भाजी खायला बघत नाही आणि नेहमी त्यांना आपण पालक पुऱ्या किंवा पालक पराठे दिले तरी देखील ते बोर होतात. तर म्हटलं चला मुलांच्या टिफिनसाठी मस्त असा चमचमीत आणि अगदी हेल्दी म्हणजे खूप कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो. तर चला तर मग मी इथे एक जुडी ना पालकची घेतलेली आहे. पालक स्वच्छ धुवून घ्यायची. तर बघू शकता इथे पालक मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता याला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. तर मी इथे ही पालक आहे ना बारीक बारीक चिरून घेते. तर मी इथे पालक थोडी जास्तच वापरलेली आहे. तर या पद्धतीने सगळी पालक मी इथे चिरून घेतलेली आहे. ही पालक एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. आता हे साईडला ठेवून घ्यायचं आणि एका बाउलमध्ये 1 वाटी पोहे घ्यायचे. पोहे जाड किंवा पातळ कुठलेही घेतले तरी चालेल आणि पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे. आता याचं पाणी काढून घ्यायचं आणि बघू शकता याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे म्हणजे आपल्या जे पोहे आहे ना अगदी ड्राय होईल. तर आता पालकमध्ये बारीक चिरलेला कांदा, किसलेला गाजर आणि काही मसाले टाकून घेऊ. तर याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही भाज्या ॲड करू शकता. जर थोडीशी मेथी टाकायची असेल ना ते देखील याच्यामध्ये टाकून घेऊ शकता. तर मी इथे 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा ओवा, 2 चमचे तीळ, 1 चमचा चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. चाट मसाला नक्कीच टाकायचा आहे, चमचमीत लागतात मस्त. आणि आता हे सगळं हाताने मिक्स करून घेतलेलं आहे. तर बारीक चिरलेली कोथिंबीर मी याच्यामध्ये टाकून घेतली होती. सोबतच जे पोहे आपण ठेवले होते ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे. 2 चमचे बेसन टाकून घ्यायचं. तर बेसन मी इथे जास्त वापरलेलं नाही आहे. आता आपल्याला हे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता याच्यामध्ये ना जास्तीत जास्त पालक दिसते म्हणजे माझा तोच उद्देश होता की पालक हा जास्त राहिला पाहिजे. तर आता तुम्ही याच्यामध्ये कुठलाही शेप देऊ शकता. तर तुम्ही इथे टिक्कीसारखे बनवू शकता. टिक्कीसारखे बनवून तुम्ही त्याला शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय देखील करून घेऊ शकता. तर मी आज असे बॉलसारखे गोल गोल बनवून घेतलेले आहेत. तर असे बनवले ना तर अगदी कमी तेलात तयार होतात आणि अगदी कुरकुरीत तयार होतात. तर त्यासाठी मी इथे आप्पे पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसंच तेल टाकून घेतलं आणि आपले जे तीळ असते ना ते टाकून घेतली आणि जे बॉल्स तयार करून घेतले होते ते ठेवून घ्यायचे याच्यामध्ये आणि दोन्ही साईडनी चांगलं खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. तर आपण आधी 5 मिनटं याला झाकून शिजवून घ्यायचे म्हणजे जे बॉल आहे ना ते आतपर्यंत चांगले शिजले जातील. तर आता दुसऱ्या साईडनी पलटवून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडनी देखील मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहे. तर सगळे आप्पे मी इथे अलटून पलटून चांगले शिजवून घेतलेले आहे म्हणजे अजिबात कच्चे नाही राहिले पाहिजे या पद्धतीने शिजवून घ्यायचे. आता हे तयार झाले आहेत. तर तुम्हाला हे पालकचे आप्पे कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर तुम्ही हे जे आहे ना ते मुलांच्या टिफिनवर देखील देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी देखील बनवू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.